दरम्यान यावेळी युद्धजन्य पार्श्वभूमीवरती सर्व वैद्यकीय सेवा आता अलर्ट मोडवरती आहेत। स्थानिक यंत्रणांसोबतच समन्वय ठेवा, औषधं, खाटा आणि अत्यावश्यक वैद्यकीय साहित्याचा पुरेसा साठा सुद्धा, तसंच अधिकाधिक रक्तदान शिबिर आयोजित करून रक्ताचा साठा करा असं आवाहन फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनने केलंय। तसंच नागरिकांनाही मदत करण्याचं आवाहन फेडरेशनने केलेलं आहे। पूर्वतयारी कुठेतरी आत्तापासूनच या संदर्भात सुद्धा करण्याचा प्रयत्न आहे वैद्यकीय पातळीवर। अगदी गेल्या 2 दिवसांपासून आपण बघतोय की संपूर्ण देशभरामधल्या वेगवेगळ्या ठिकाणी मॉक ड्रिल केलं जातंय। दुसरीकडे नागरिकांना या सगळ्या परिस्थितीमध्ये नेमकं काय भान बाळगायचं या सगळ्या विषयी सुद्धा सतर्क केलं जातंय आणि दुसरीकडे आपल्या यंत्रणा सुद्धा आता या सगळ्या बाबतीत सतर्क होताना दिसतायत। अगदी खरं, कारण परिस्थिती चिघळली तर सर्वसामान्य जनता सुद्धा तितकीच सज्ज असली पाहिजे आणि त्याचबरोबर संपूर्ण यंत्रणेमधला एक महत्त्वाचा भाग असतो तो वैद्यकीय सेवेचा आणि मदतीचा। त्यामुळे त्या दृष्टीने सुद्धा आता मोर्चे बांधणी सुरू करण्यात येते। सर्वसामान्यांना आवाहन सुद्धा करण्यात येईल की आपण रक्तदान करावं। हो, त्यामुळे वैद्यकीय सेवा सध्या अलर्ट मोडवरती आलेल्या आहेत आणि ज्या ज्या काही स्थानिक यंत्रणा आहेत या सगळ्यांमधला समन्वय हा सुद्धा खूप महत्त्वाचा असतो अशा सगळ्या तणावाच्या परिस्थितीमध्ये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।